हा बोला बाबा, आमच्या घरानं पाणी शिरलं, धान चढ वाहून गेले, काय खावा लेकरं बाळावाले, कसं करायचंय? किती वर्ष झाली, आम्ही 10 वर्ष झाले तरी आनंद म्हणजे खा लागलो. आणि आता दर साल कवर काढावा राज्य कवर रात एवढी कुठे गेली काय पता नाही. जालना जिल्ह्यातील मंगरूळ येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे मंगरूळ गावातील तांडा वस्ती, दलित वस्ती व मुस्लिम वस्तीत अक्षरशः हाहाकार उडला आहे. पहिल्याच पावसात घराघरात पाणी शिरले असून नागरिकांना संपूर्ण रात्र जीव मुठीत धरून काढावी लागली. या पावसामुळे नागरिकांचे लाखोचे नुकसान झाले असून 2 दिवस उलटले तरी एकही वरिष्ठ अधिकारी या भागात फिरकला नाही. ही वस्तुस्थिती अधिक गंभीर आहे. संपर्क साधल्यानंतर ग्रामसेवक व मंडळ अधिकाऱ्यांचे काही कर्मचारी पाहणी करून गेले. प्रशासनाकडून सदरेल गावातील लोकांसाठी एवढाच प्रतिसाद मिळाला असल्याने प्रशासन किती जागृत व संवेदनशील आहे हे यावरून लक्षात येते. झालेल्या या सर्व प्रकरणाला संभाजी ब्रिगेड यांच्याकडून प्रतिसाद देत संपूर्ण गावाची पाहणी केली व लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब खवणे, बळीराम जाधव, नाथा जाधव, कदीर शेख, अतिक शेख, रणजित राठोड, सलीम शेख, शफीक शेख यांच्यासह गावकरी उपस्थित होते. आर्यवत न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर, मंठा, जिल्हा जालना. मी बाळासाहेब खवणे, या मंगरूळ गावचा रहिवासी. खरं तर जो काही परवा रात्री जो काही पाऊस झाला, त्या पावसामुळे जी काही तांडा वस्ती असेल, दलित वस्ती असेल, त्याचबरोबर मुस्लिम वस्ती असेल, या सर्व वस्तीमध्ये पाणी घुसलेलं आहे. अक्षरशः पाण्याचा जो काही पावसामुळे जो काही हाहाकार झालेला आहे, आपण तो व्हिडिओच्या माध्यमातून बघणारच आहोत. खरं तर वस्तुस्थिती अशी आहे की मागच्या वर्षी सुद्धा याच पद्धतीची परिस्थिती या तांडा वस्तीमध्ये निर्माण झाली होती, पण याच्यावर काहीही उपाययोजना न झाल्यामुळे तीच परिस्थिती यावर्षी सुद्धा आपण आपल्या डोळ्यांनी बघितलेली आहे. कारण की त्या पावसामुळे संपूर्ण जे काही इथलची जी काही वस्ती आहे, या वस्तीच्या प्रत्येक घरामध्ये जवळजवळ कमरा एवढं पाणी साचले होतं. आणि या कमरा एवढं पाणी साचल्यामुळं जे काही घरातील जे काही लेकरं बाळ होते, त्या लेकरा बाळासोबत जे काही वडीलधारी माणसं जे काही वयोवृद्ध आहे, त्यांच्यासोबत रात्र जागून काढावं लागली. एवढंच काय तर जे काही अन्नधान्य, त्याचबरोबर जे काही साठा होता, तो पूर्ण साठा अन्नधान्याचा वाहून गेलेला आहे. एवढी परिस्थिती असल्यानंतर मी आज या गावचे ग्रामसेवक असतील, त्याचबरोबर प्रशासक असतील, त्याचबरोबर तलाठी असतील आणि मंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क साधला होता. परंतु अद्यापही परवा ही घटना घडून सुद्धा अद्याप कोणताही अधिकारी या गावामध्ये आलेला नाही. आलेला तर सोडूनच द्या, पण याची पाहणीही केली नाही. अशाच पद्धतीची पाहणी मागच्या वर्षी सुद्धा केली होती, पण आपले जे काही पदाधिकारी असतील त्यांना हा जो काही अहवाल आहे तो अहवाल सादर करावा. आणि याच पद्धतीनं जर याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही तर संपूर्ण मंगरूळ जे काही रहिवासी असतील मंगरूळ गावचे, यांच्या मार्फत जे काही माननीय जिल्हाधिकारी त्याचबरोबर पुनर्वसन विभागाला आम्ही निवेदन, तक्रार लेखी देणार आहोत. एवढं बोलतो आणि थांबतो.